अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथानका, तू ते आपण निरोपिले. तयाने मागितला वर, राज्यपद धुरंधर. प्रसन्न झाले तयासी गुरुवर, दिधलावर परियेसा. उपजला तो म्लेंछ जातीत, वैदुरी नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत, महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन, होता आपण संतोषोन. अश्वगज अपार धन, पाय भारा मिती नाही. आपण तरी यातिहीन, पुण्यवासना अंतःकरण. दान धर्म करी जाण, समस्त याती एक भावे. विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्व संस्कारी. असती देवालये भूमीवरी, उपद्रवनेदी तयांसी. तया घरचे पुरोहित, तया राया ते शिकवित. आपण होऊन म्लेंछ जात, देवद्विज निंदावे. तया ते तुम्ही सेविता देख, तेणे होय अपार पातक. यती धर्म करणे सुख, अनंत पुण्य असे जाणा. मंदमती द्विजजाती, देखा पाषाण पूजा करीती. समस्ता ते देव म्हणती, काष्ठ वृक्ष पाषाणासी. धेनुसी म्हणती देवता होय, पृथ्वी सोम अग्नी सूर्य. तीर्थयात्रा नदी तोय, समस्ता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती, निराकारा साकार म्हणती. तया ते म्लेंछ जे भजती, ते पावती अधःपात. ऐसे यवन पुरोहित, राया पुढे सांगती हित. ऐकोनी राजा उत्तर देत, कोपे करोनी परियेसा. राजा म्हणे पुरोहितांसी, निरोपिले तुम्ही आम्हासी. अणुरेणू तृणकाष्ठेसी, सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वराची, स्थावर जंगम रचिली साची. सर्वत्र देव असे साची, तर्कभेद असंख्य. समस्त जातींची उत्पत्ती, जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निगुती, आकाशापासाव परियेसा. समस्तांची वृद्धी एक, जाणती मृत्तिका कुलाल लोक. नाना परीची करीती अनेक, भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती, क्षीर असे एकची रीती. सुवर्ण जाणतेची रीती, परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण, परमात्मा एकची पूर्ण. जैसा नभी मृगलांछन, नाना घटी दिसतसे. दीप असे एक घरी, वाती लाविल्या सहस्र जरी. समस्त होती दीपावरी, भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी, नाना परीचे ओविती मणी. सूत्र एकची जाणोनी, न पाविजे भाव भिन्न. तैशा जाती नाना परी, असताती वसुंधरी. समस्तांसी एकची हरी, भिन्न भाव करू नये. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देव कैसे. सर्वांठाई पूर्ण भासे, विश्वात्मा आहेची. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, म्हणोनी सांगती प्रसिद्धी. आत्मा राम पूजिती विधी, त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नभे अंतःकरण, म्हणोनी करीती प्रतिमा खूण. नाम ठेवोनी नारायण, तया नामे पूजिताती. तया ते तुम्ही निंदा करिता, तरी सर्वा ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुले मता, द्वेष आम्ही न करावा. या कारणे ज्ञानवंती, करू नये निंदा स्तुती. असती नाना परी जाती, आपुले रहाटी रहाटती. ऐशा परी पुरोहितांसी, सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी, विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी, होता तया वैदुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी, स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती, महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करीती आपुले मनी, राजा येईल म्हणोनिया. येथे येता म्लेंछ लोक, होईल द्विजा उपबाधक. प्रगट झालो आता ऐक, आम्ही येथे असू नये. प्रगट जहाली महिमा ख्याती, पहावया येती म्लेंछ जाती. आता रहावे आम्ही गुप्ती, लौकिकार्थ परियेसा. आला ईश्वर नाम संवत्सरू, सिंहासी आला असे गुरु. गौतमी तीर्थ थोरू, यात्रा प्रसंगी जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी, करा आयती वेगेसी. येतो राजा बोलवावयासी, जावे त्वरित गंगेला. ऐसे ऐकोनी शिष्यजन, विचार करीती आप आपण.
जरी येईल राजा यवन केवी होय म्हणताती. ऐसा मनी विचार करीती काय होईल पहा म्हणती. असे नरसिंह सरस्वती तोची रक्षील आपणाते. येणे परी श्री गुरुमूर्ती असता गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती पूर्व संस्कारी परियेसा. स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा. नाना परी औषधे वोजा करिता न होय तया बरवे. मगमनी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपारी. वैद्याचे निनोहे दुरी काय करावे म्हणतसे. बोलावूनी विप्रांसी पुसे काय उपाय यासी. विप्र म्हणती रायासी सांगतो ऐका एकचित्ते. पूर्वजन्मी पापे करीती व्याधिरूपे होऊन पीडिती. दानधर्मे तीर्थी दैवती व्याधी जाय परियेसा. अथवा भल्या सत्पुरुषासी भजा आपण भावेसी. तयाचे दृष्टी सुधारसी बरवे होईल परियेसा. सत्पुरुषाचे कृपादृष्टी पापे जाती जन्मसाठी. मग रोग कैचा पोटी स्फोटकादी त्वरित जाय. ऐकोनिया विप्रवचन राजा करीतसे नमन. माते तुम्ही न म्हणा यवन दास आपण विप्रांचा. पूर्वजन्मी आपण केली सेवा गुरुचरण. पापास्तव झालो जाण यवनाचे कुळी देखा. एखादा पूर्ववृत्तांत माते निरोपावा त्वरित. महानुभाव दर्शन होत कवणाचा रोग गेला असे. रायाचे वचन ऐकोनी विचार करीती विप्रमनी. सांगू नये या स्थानी एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राव म्लेंछ जाती समस्त तुम्हा निंदा करीती. आम्ही असो द्विज जाती केवी करावे म्हणताती. विप्रवचन ऐकोन विनवी तसे तो यवन. चाड नाही जाती विण आपणास तुम्ही उद्धरावे. ऐसे रायाचे अंतःकरण अनुतप्त झाले असे जाण. मग निरोपिती ब्राह्मण तया राया ते परियेसा. विप्र म्हणती रायासी स्थान बरवे पापविनाशी. जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा. तेथे असे स्थळ बरवे एकांत स्थान पाहावे. स्नान करावे मनोभावे एकचित्ते परियेसा. ऐकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथोन आला पापविनाश तीर्थासी. समस्ता ते राहवूनी एकला गेला तया स्थानी. स्नान करिता तये क्षणी आला एक यती तेथे. राजा देखोनी यतीसी नमन करी भावेसी. दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन सांगता झाला विस्तारोन. महानुभावाच्या दर्शने तू ते बरवे होय जाणा. पूर्वी याचे आख्यान सांगेन ऐक विस्तारोन. एक चित्ते करोनी मन ऐक म्हणती तये वेळी. अवंती म्हणजे थोर नगरी तेथे होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी अन्य रहाटी रहातसे. आपण असे मदोन्मत्त समस्त स्त्रियांसवे रमत. स्नान संध्या त्यजूनी निश्चित अन्य मार्गे वागतसे. ऐसे दुराचारीपणे रहाटतसे तो ब्राह्मण. पिंगला म्हणजे वेश्या जाण तये सवे वर्ततसे. न करी कर्म संध्या स्नान रात्रंदिवस वेश्यागमन. तिचे घरी भक्षी अन्न येणे परी दोष केले. ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वेश्यासदनी. तेथे आला एक मुनी वृषभनामा महायोगी. तया देखोनी दोघे जाण करीती साष्टांग नमन. भक्तिभावे करोन घेवोनी आली मंदिरात. बैसवोनिया पीठावरी पूजा करीती षोडशोपचारी. अर्घ्यपाद्य देवोनी पुढारी गंधाक्षता लाविती. नाना परिमळ पुष्प जाती तया योगियासी समर्पिती. परिमळ द्रव्ये अनेकरीती समर्पिली तया योगेश्वरा. चरणतीर्थ घेऊन पान करीती दोघे जण. त्याते करविती भोजन नाना परी पक्वान्नेसी. करवूनिया भोजन केले हस्त प्रक्षालन. बरवा पलंग आणोन देती तया योगियासी. तया मंचकी निजवोन तांबूल देती आणोन. करीती पाद संवाहन भक्तिभावे दोघेही. निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार. उभे राहोनी चारी प्रहर सेवा केली भावेसी. उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी. निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती. ऐसे विप्रे वेश्याघरी क्रमिता क्वचित दिवसांवरी. तारुण्य जाऊनी शरीरी वार्धक्य पातले तयासी.
पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी पिंगला नाम वेश्येसी दोघे पंचत्व पावली पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपती कुशी वज्रबाहूचे उदरात तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती जन्मा आला तिचे पोटी तो विप्रपर्येसा तया वज्रबाहूसी ज्येष्ठराणीच्या गर्भेसी उद्भवला विप्रपर्येसी राजा समारंभ करीतसे देखोनी तिचे सवतीसी क्रोध आला बहुमानसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणोनी द्वेषमनी धरी सर्पगरळ आणोनी दिल्हे सवतीस नाना यत्नी गरळे भेदले अतिगहनी तया राज ज्येष्ठ स्त्रियेसी दैवयोगे नये मरण सर्व शरीरी झाले व्रण चिंता करी अतिगहन महाकष्ट भोगी तसे ऐशापरी राजयुवती कष्टे झाले प्रसूती उपजता बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहत विषय व्यापिले सर्वांगासी म्हणोनी आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशींच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी काही केलिया बरवेनो हे तया माता बाळकासी व्रण झाले बहुवसी निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी कृमी पडले असती त्या ते देखो निरायासी दुःख झाले बहुवसी निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखोनिया व्यथे करोनी माता सुत अन्न उदक नवचे क्वचित शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणे परे राजा येऊनी एके दिवसी पाहे आपुले स्त्री सुतासी देखोनिया महाक्लेशी दुःख करीतसे परियेसा म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ नव्हेची स्त्री पुत्रांची ऐशी गती जिवंत शवे झाली असती त्यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणतसे आता या ते पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नव्हे सत्ययासी काय करणे म्हणतसे या ते देखता आम्हासी श्रम होती देहासी नेवोनिया अरण्यासी त्या ते त्यजू म्हणतसे जे जे असती पापीजन त्या ते जीवन अथवा मरण भोगिल्या वाचोनी न सुटे जाण आपुले आपण भोगिजे विचार करोनी मानसी बोलाविले कोळियासी सांगतसे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्ते राजा म्हणे सूतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले स्त्री पुत्रांसी अरण्यात ठेवावे मनुष्यांचा संचार जेथे नसेल निर्धार तेथे ठेवी वेगवक्र म्हणे राजा सूतासी येणे परी सूतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिधला संजोगेसी घेऊन गेला झडकरी तिचे दासदासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करिता ती दुःख करीती नरनारी हा हा पापी दुराचारी स्त्री सुतांसी कैसे परी केवी याते मारवितो रथावरी बैसवोनी घेवोनी गेला महाराणी जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा सूत आता परतोनी सांगे रायासी विस्तारोनी महाअरण्य दुर्गमवनी तेथे ठेविली म्हणतसे ऐकोनी राजा संतोषला दुसरे स्त्रियेसी वृत्तांत सांगितला दोघांसी आनंद जाहला वनी राहिली माता सुत माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून कष्टती अन्न उदका वीण महाघोर वनात राजपत्नी सुकुमार तिये शरीरी व्रणथोर चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भूमीवरी कडिये घेवोनी बाळकासी जायती मंदगमनेसी आठवी आपुले कर्मासी म्हणे आता काय करू तयावनी मृगजाती व्याघ्रसिंहादिक असती सर्पथोर अपरिमिती हिंडताती वनात माते जरी व्याघ्रमारी पापापासून होईन दुरी पुरे आता जन्मसंसारी वाचो निकाय व्यर्थ जिणे म्हणून जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी उदकाविणे तृषाक्रांत देहव्रणे असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भये चकित होतसे देखे वेताळ ब्रह्मराक्षस वनगज भालुका बहुवस केशमोकळे पायास काटे धोंडे लागताती ऐसे महाअरण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिले वनात गुरे चरती वाणियांची तयापासी जावोनी
पुसतसे करुणावचनी गोरक्षका ते विनवोनी मागे उदक कुमारासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्न तू ते मिळेल म्हणोनी मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमीती गेली तया ग्रामात तया ग्रामी नरनारी दिसताती अपरंपारी ऐकून आली मनोहरी पुसे तया स्त्रियांसी म्हणे कवण येथे राजा संतोषी दिसे समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्यराजा महाधनिक पुण्यात्मा त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर तू ते रक्षील साचार म्हणून सांगती तियेसी इतुकिया अवसरी तया वैश्याचे घरी दासी होत्या मनोहरी त्याही आल्या तिये जवळी येवोनी पुसती वृत्तांत घेवोनी गेल्या मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत आद्यंतेसी विस्तारे तीस देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेऊनिया मंदिरात दिल्हे एक गृहतिसी पुसूनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत दिल्हे अन्नवस्त्र बहुत नित्यतिसी रक्षितसे ऐशी तया वैश्या घरी होती रायाची अंतुरी वर्धतसे पीडा भारी व्रणनवचे परियेसा येणे परी राजसती तया वैश्याचे घरी होती वाढले व्रणतयांसी बहुती प्राणांतक होतसे वर्तता ऐसे एके दिवसी मरण आले कुमारकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी तये वेळी मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले कर्म आठवोनी महाशोक करीतसे त्या वाणियाच्या स्त्रिया देखा संबोखिता ती बाळिका कवणे परी तिचे दुःखा शमन नोहे परियेसा नाना परी दुःख करी आठवी तसे पूर्वापारी म्हणे ताता माझ्या सौरी कोठे गेलासी बाळका राजकुमारा पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा माते धरिसी मौन मुद्रा तू ते काय बरवे असे माता पिता बंधुजन सोडोनी आलिये सकळ जाण तुझा भरवसा होता पूर्ण माते रक्षसी म्हणोनिया माते अनाथ करोनी तू जातोसी सोडोनी मज रक्षिता नसे कोणी प्राण त्यजीन म्हणतसे येणे परी राजनारी दीर्घस्वरे रुदन करी देखोनिया नरनारी दुःख करीती परियेसा समस्तही दुःखाहुनी पुत्रशोक केवळवन्ही माता पितरा ते दाहोनी भस्म करी परियेसा येणे परी दुःख करिता ऋषभयोगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी योगिया ते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घ्यपाद्य देवोनी उत्तमस्थानी बैसविला योगी तया अवसरी पुसे कवण दीर्घस्वरी शोक करीतसे अपारी कवण असे म्हणतसे सविस्तर वैश्यनाथ सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीक म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज व्यक्ता व्यक्त सवेची होय जाण जलबुद्बुदा परी देखा पृथ्वी तेज वायू आप आकाश मिळोनी सर्व व्याप पंचगोठली शरीर रूप दिसतसे परियेसा पंचभूते पाचा ठाई निघोन जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वृथा का तू दुःख करीसी गुणापासाव उत्पत्ती निजकर्मे होय निरुती काळ नाचवी दृष्टी विकृती वासना तया परी जाणा माये पासोनी माया उपजे होय गुणे सत्वरजे तमो गुणे तेथे सहजे देह लक्षण येणे परी या तीन गुणांपासाव उपसताती मनुष्य भाव सत्वगुणे असती देव रजो गुण मनुष्याचा तामस तोची राक्षस जैसा गुण असे त्यास तैसा जन्मे पिंडाभास कधी स्थिर नभेची या संसार वर्तमानी उपजती नर कर्मानुगुणी जैसे अर्जित असे पूर्वपुण्यी सुखदुःखे घडती देखा कल्पकोटी वर्षांवरी जीवंत असती सुरजरी तेही नराहती स्थिरी मनुष्यांचा काय पाड या कारणे ज्ञानीजने उपजता संतोष न करणे मेलिया दुःख न करणे स्थिर नभे देह जाणा गर्भसंभवे जिये काळी विनाश म्हणोनी जाणती सकळी कोणी मरती यौवन काळी क्वचित वार्धक्यपणी जाणा जैसे कर्म पूर्वार्जित तेणे परी असे घडत माया मोहे म्हणत सुत नर देही हे जैसे लिखित ललाटेसी
ब्रह्मदेवे लिहिले परियेसी, कालकर्म उल्लंघावयासी, शक्ती न होय कवणा जाणा. ऐसे अनित्य देहासी, कावो माते दुःख करीसी, तुझी पूर्व परंपरा कैसी, सांग आम्हा म्हणतसे. तू जन्मांतरी जाणा, कवणा होतीस अंगना, किंवा झालीस जननी कोणा, भगिनी कोणाची सांगपा. ऐसे जाणोनी मानसी, वाया का हो दुःख करीसी, जरी बरवे तू इच्छिसी, शरण जाई शंकरा. ऐसे ऐकोनी राजयुवती, करी ऋषभयोगिया विनंती, आपणासी झाली ऐसी गती, राज्य भ्रष्ट होऊनी आलिये. माता पिता बंधुजन, सोडोनी आले मी रान, पुत्र होता माझा प्राण, भरवसा मज तयाचा. तया जहाली ऐशी गती, आपण वाचोनी काय प्रीती, मरण भावे मज निश्चिती, म्हणोनी चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी, कृपा उपजली योगिया मनी, पूर्व उपकार स्मरोनी, प्रसन्न झाला तये वेळी. भस्म काढोनी तये वेळी, लाविले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुखकमळी, प्राण आला परियेसा. बाळ बैसला उठोनी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी, मातेचे व्रणही ते चक्षणी, जाते झाले तात्काळ. राजपत्नी पुत्रासहित, करी योगियासी दंडवत, ऋषभयोगी कृपावंत, आणिक भस्म प्रोक्ती तसे. तात्काळ तया दोघांसी, शरीर होय सुवर्ण संकाशी, शोभायमान दिसे कैसी, दिव्यकाया उभयतांची. प्रसन्न झाला योगेश्वर, तिये वेळी दिधला वर, तुम्हा न होय जरा जर्जर, तारुण्य रूप चिरंजीवी. तुझा सुत भद्रायुषी, कीर्ती करील बहुवशी, राज्य करील परियेसी, पित्याहूनी अधिक जाणा. ऐसावर देऊनी, योगी गेला तेथोनी, ऐक राजा एकमनी, सत्पुरुषाचे महिमान. सत्पुरुषाची सेवा करिता, तुझा स्फोटक जाईल त्वरिता, तुवा न करावी काही चिंता, दृढ धरी भाव एक. ऐसे यतीचे वचन ऐकोनी, राजा नमन करी तये क्षणी, विनवी तसे कर जोडोनी, कोठे असे सत्पुरुष. माते निरोपावे आता, जाईन आपण तेथे तत्वता, मजला त्याचे दर्शन होता, होईल बरवे म्हणतसे. ऐकोनी राजाचे वचन, सांगतसे मुनी आपण, भीमा तीरी गाणगा भुवन, असे तेथे परमपुरुष. तयापासी तुवा जावे, दर्शन मात्रे होईल बरवे, ऐकोनी राजा एक भावे, निघता झाला तये वेळी. एक भावे राजा आपण, घ्यावया श्री गुरुदर्शन, प्रयाणावरी करी प्रयाण, आला गाणगापुरासी. ग्रामी पुसे सकळिकांसी, कोण येथे एक तापसी, रूप धरिले संन्यासी, कोठे आहे म्हणतसे. भयभीत झाले सकळिक, म्हणती आता नभे निक, श्री गुरुसी पुसतो ऐक, काय करील न कळे म्हणती. कोणी न बोलती तयासी, राजा कोपला बहुवसी, म्हणे आलो भेटीसी, दावा आपणा म्हणतसे. मग म्हणती समस्त लोक, श्री गुरु अनुष्ठान स्थान असे निक, अमरजा संगमी माध्यान्धिक, करोनी येती ग्रामाते. ऐसे ऐकोनी म्लेंछ देखा, समस्तावर्जूनी आपण एका, बैसोनिया आंदोलिका, गेला तया स्थानासी. दुरोनी देखता श्री गुरुसी, चरणी चाले म्लेंछ परियेसी, जवळी गेला पाहावयासी, नमन करुनी उभा राहे. श्री गुरु म्हणती तयासी, कारे रजका कोठे अससी, बहुत दिवशी भेटलासी, आमचा दास होवोनिया. ऐसे वचन ऐकोनी, म्लेंछ झाला महाज्ञानी, पूर्वजन्म स्मरला मनी, करी साष्टांग दंडवत. पादुकांवरी लोळे आपण, सद्गदित अंतःकरण, अंगी रोमांच उठोन, आनंद बाष्पे रुदन करी. पूर्वजन्मी आठवोन देखा, रुदन करी अतिदुःखा, कर जोडून विनवी ऐका, नाना परी स्तोत्र करी. राजा म्हणे श्री गुरुसी, का उपेक्षिले आम्हासी, झालो आपण परदेशी, चरणा वेगळे केले मज. अंधकार सागरात, का घातले मज येथ, मी होऊनी मदोन्मत्त, विसरलो चरण तुझे. संसार सागर मायाजळी, बुडालो आपण दुर्मती केवळी, सेवा न करी चरण कमळी, दिवांध झालो आपण. होतासी तू जवळी निधान, न ओळखे आपण मतिहीन, तमांधकारी वेष्टोन, तुझे चरण विसरलो. तू भक्तजना नुपेक्षिसी, निर्धार होता माझे मानसी, अज्ञान सागरी आम्हासी, का घातले स्वामिया. उद्धरावे आता मज, आलो आपण हेची काज,
सेवोनी तुझे चरणरज असेन आता राज्यपुरे. ऐसे नाना परी देखा स्तुती करी राजा ऐका. श्री गुरु म्हणती भक्तनिका तुझी वासना पुरेल. राजा म्हणे श्री गुरुसी झाला स्फोटक आपणासी. व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टी पाहावे. ऐसे वचन ऐकोन श्री गुरु करीती हास्यवदन. स्फोटक नाही म्हणून पुसताती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी. विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावल संतोषी ऐष्टैश्वर्ये भोगिली. पुत्रपौत्र देखिले नयनी पूर्ण जहालो अंतःकरणी. संकल्प असे माझे मनी ऐष्टैश्वर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल ब्रीद तुझे वासना अर्थ पुरवी माझे. इंद्रिय संसार उतरी ओझे लीन होईन तुझे चरणी. श्री गुरु म्हणती तयासी आम्ही तापसी संन्यासी. येऊ नये तुझे नगरासी महापातके होती तेथे. नगरी नित्य धेनु हत्या यवन जाती तुम्ही सत्या. जीवहिंसा मद्यपी कृत्या वर्जावे आता निर्धारे. सर्व अंगीकार करोनी राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनी पूर्वापारी दृष्टी देणे. पूर्वी माझे जन्मरजक स्वामी वचने राज्यविषेख. पावोनी देखिले नाना सुख उणे एकमलेंछ जाती. दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतःकरण. पुत्रपौत्र दृष्टी पाहोन मग मी राहीन तुझे सेवे. ऐसे नाना परी देखा राजा विनवी विशेखा. पाया पडे क्षणक्षणिका अतिका कुळती येतसे. श्री गुरु मनी विचार करीती पुढे होणार ऐसी गती. कलियुगी असे दुर्जन जाती गौप्य असता पुढे बरवे. सहज जावे सिंहस्थासी महातीर्थ गौतमीसी. जावे हे भरवसी आता आम्ही गुप्त भावे. ऐसे मनी विचारूनी श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करोनिया. पादुका घेतल्या आपुले करी सांगा ते येतसे पादचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती. राष्ट्राधिपती तुझ म्हणती जन्म तुझा म्लेंछ जाती. ब्राह्मण सेवे तुझ हासती जाती दूषण करीतील. राजा म्हणे स्वामी ऐका कैचा राजा मी रजका. तुझे दृष्टी असे निका लोह सुवर्ण होतसे. समस्तांसी राजा आपण सत्य मी रजक तुझा भक्त. पूर्ण झाले मनोरथ तुझे झाले दर्शन मज. इतुकिया अवसरी समस्त दळ मिळाले भारी. मदोन्मत्त अतिकुंजरी वारू नाना वर्णाचे. उभा राहोनी राजा देखा समस्त दाखवी सैन्यका. संतोषमनी अति हरिखा आपुले ऐश्वर्य दाखवी तसे. श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारुवेसी. दूर जाणे असे नगरासी निरोप आमुचा नको मोडू. श्री गुरुवचन ऐकोन समस्त शिष्यांते आरोहण. देता झाला तो यवन आपण वाजी आरूढला. आनंद बहु यवनाचे मनी हर्ष निर्भरन माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणोनी अति उल्हास करीतसे. श्री गुरुमूर्ती बोलाविती यवनासी म्हणती झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुणराशी संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समागमे मार्गासी न घडे वेळी संध्यादिक. यासी उपाय सांगेन अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेने स्थिर यावे तुम्ही मागे. पापविनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणोनी रायासी अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यांसहित श्री गुरु गुप्त झाले त्वरित. मनोवेगे मार्ग क्रमित गेले वैदूरपुरासी. पापविनाशी तीर्थासी श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले तेथे अनुष्ठानासी समस्त येती भेटावया. साखरे सायन देवाचा सुत भेटीस आला तेथे नागनाथ. नाना परी पूजा करीत समाराधना आरंभिली. श्री गुरु नेवनी आपुले घरा पूजा केली षोडशोपचारा. आरती करोनी एक सहस्रा समाराधना करी बहुत. इतुके होता झाली निशी श्री गुरु म्हणती नागनाथासी. सांगोनी आलो म्लेंछासी पाप विनाशी भेटू म्हणोनी. जाऊ आता तया स्थानासी राहता यवन येईल परियेसी. उपद्रव होईल ब्राह्मणांसी विप्रघ्रा म्लेंछ येती.
ऐसे सांगोनी आपण गेले पाप विनाशी जाण, शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते. इतुकिया अवसरी राजा इकडे काय करी, गुरुनाथ न दिसती दळभारी, मनी चिंता बहु वर्तली. म्हणे कटकटा काय झाले, गुरुनाथे मज उपेक्षिले, काय सेवे अंतर पडले, तेणे गेले निघोनिया. मागुती मनी विचारी, पुढे जातो म्हणोनी येरी, पाप विनाशी तीर्थातीरी, भेटी देतो म्हणितले. नकळे महिमान श्री गुरुचे, कोण जाणे मनोगत त्यांचे, दैव बरवे होते आमुचे, म्हणोनी चरणांचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज, आलो होतो याची काज, कृपानिधी श्री गुरुराज, भेटी झाली पुण्य माझे. पुढे गेले निश्चित, म्हणोनी मनी विचार करीत, दिव्य अश्वावरी आरूढोनी त्वरित, निघाला राजा परियेसा. 44 क्रोश देखा, राजा पातला दिवसे एका, पाप विनाशी तीर्थी देखा, अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अतिमानसी, येऊनी लागला चरणांसी, विनवी तसे भक्तीसी, गृहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोतिया तोरण केले, गुडिया मखर उभारविले, समारंभ थोर नगरात. बैसवोनिया पालखीत, आपण चरण चाली येत, नवरत्न असे ओवाळित, नगर लोक आरत्या आणिती. ऐशा समारंभे राजा देखा, घेऊनी गेला गुरुनायका, विस्मय झाला सकळ लोका, महदाश्चर्य म्हणताती. लोक म्हणती म्लेंछ जाती, पाहा हो विप्रपूजा करीती, राजा अनाचारी म्हणती, जाती धर्म सांडिला आजी. ज्याचे पाहू नये मुख, त्याची सेवा करी देख, राजा नष्ट म्हणोनी सकळिक, म्लेंछ जाती बोलती. विप्रकुळ समस्त देख, संतोष करीती अतिकौतुक, राजा झाला विप्रसेवक, आता बरवे राज्यासी. ऐसा राव असता, महाराष्ट्र धर्मी वर्तता, आपुला द्वेष तत्वता, न करील जाणपा. ऐसा राजा असता बरवे, ज्ञानवंत असे स्वभावे, ब्रह्मद्वेषी नभे पहावे, पुण्यश्लोक म्हणती ऐसा. नगरलोक पहावया येती, नमस्कारिती अतिप्रीती, राजे चरण चाली येती, लोक म्हणती आश्चर्य. एक म्हणती हा होय देव, म्हणोनी भजतो म्लेंछराव, या कलियुगी अभिनव, देखिले म्हणताती सकळिक. सवे वाजंत्र्यांचे गजर, बंदीजन वाखाणिती अपार, राजा हर्षे निर्भर, घेऊनी जातो गुरुसी. नाना परीची दिव्य वस्त्रे, वाटी तसे राजा पवित्रे, द्रव्य ओवाळुनी टाकी पात्रे, भिक्षुक तुष्टले बहुत देखा. ऐशा समारंभे देखा, घेऊनी गेला राजा ऐका, महाद्वारी पातले सुखा, पाय घड्या अंथरती. नाना परीची दिव्यांबरे, मार्गी अंथरती अपारे, वाजती भेरी वाजंत्रे, राजगृहा पातले. महासिंहासनस्थानी, शृंगार केला अतिगहनी, जगद्गुरु ते नेऊनी, सिंहासनी बैसविले. राजमंदिरीच्या नारी, आरत्या घेऊनिया करी, ओवाळिती हर्ष निर्भरी, अनन्य भावे करोनिया. समस्त लोक बाहेर ठेवोन, श्री गुरु होते एकले आपण, सवे शिष्य चवघे जण, जवळी होते परियेसा. अंतःपुरीचे कुलस्त्रियांसी, पुत्रपौत्री सहोदरासी, भेटविले राजे परियेसी, साष्टांगी नमन करीती ते. राजा विनवी स्वामियासी, पुण्ये देखले चरणांसी, न्याहाळावे कृपा दृष्टीसी, म्हणोनी चरणी लागला. संतोषले श्री गुरुमूर्ती, तयासी आशीर्वाद देती, राजयाते बोलाविती, पुसताती गृहवार्ता. श्री गुरु म्हणती तयासी, संतुष्ट झालास की मानसी, अजूनी भावे काही भावेसी, विस्तारोनी सांग म्हणती. राजा विनमी स्वामियासी, अंतर पडते चरणासी, राज्य केले बहुवसी, आता द्यावी चरणसेवा. ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती, आमुची भेटी श्री पर्वती, तुझे पुत्र राज्य करीती, तुवा यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी, श्री गुरु निघाले तेथोनी, राजा विनवी चरण धरोनी, ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत, आपण निघाले त्वरित, गेले गौतमी तीरासी. स्नान करोनी गौतमीसी, आले गाणगा पुरासी, आनंद झाला समस्तांसी, श्री गुरुचरण दर्शने. संतुष्ट झाले समस्त लोक, पहावया येती कौतुक,
वंदिताती सकळिक आरती करीती मनोभावे समस्त शिष्या ते बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गुप्त रूपे यात्रा रूपे श्री पर्वतासी निघावे आता परियेसी प्रगट बोले हेची स्वभावेसी गुप्त रूपे राहू तेथे स्थान आपुले गाणगापुरी येथून नवचे निर्धारी लौकिक मते अवधारी बोल करीतो श्री शैलयात्रा प्रगट करोनिया यात्रेसी वास निरंतर गाणगा भुवनासी भक्त जनतारा वयासी राहू येथे निर्धार कठीण दिवस युगधर्म म्लेंछ राजा क्रूर कर्म प्रगट रूपे असता धर्म समस्त म्लेंछ येती राजा आला म्हणोनी समस्त यवन ऐकोनी सकळ येती मनकामनी म्हणोनी गुप्त असावे ऐसे म्हणोनी शिष्या ते सांगितले श्री गुरुनाथे सिद्ध सांगे नामधारका ते चरित्र ऐसे श्री गुरुचे पुढे येतील दुर्दिन कारण राज्य यवन समस्त येती करावया भजन म्हणोनी गुप्त राहिले लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे विशेषी सिद्ध म्हणे नामधारका गंगाधराचा सुत सरस्वती असे विनवीत प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखिले असे गाणगापुरी सद्भावे भजनी भक्तजन त्यांची कामना होईल पूर्ण संदेह न धरी अनुमान त्वरित सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायास कामना पुरती गाणगापुरास भक्तिभावे विशेष कल्पवृक्ष तेथ असे जे जे कल्पिले फळ त्वरित पावती सकळ धनधान्यादी विपुळ पुत्रपौत्रादी शीघ्र होती सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनी निशी मनोभावे वाचनेसी सकळ कामना पुरतील इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारका सांगत यवनाचा उद्धार येथ तुम्हा कारणे सांगितला इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमने ऐश्वर्यावलोकने वैदुरी प्रपंचा वेशानाम 50तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।